हा जो घरांचा विषय आहे आम्ही सर्वांनी हा आमचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष चव्हाण साहेबांकडे मांडलेला आहे। त्याच्यावरती एक बैठकी झाली आहे, सीएम साहेबांबरोबर बैठकी झालेली आहे चव्हाण साहेबांची। लवकरच ह्याच्यामध्ये काहीतरी आम्ही तोडगा काढून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू आणि यांचा हक्काचं घर देण्याचा प्रयत्न करू। आपण पाहिलं असेल, भारतीय जनता पार्टीचे संलग्न असलेली हक्काची कामगार संघटना आज आतापर्यंत म्हणजे आम्ही कमीत कमी 4 ते 5 हजार लोकांना ही भांडी मिळवून देण्याचा हा सेट पूर्ण मिळण्याचा प्रयत्न केला आहे। तसंच त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी सुद्धा निधी मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमचे या हक्काच्या मजुराचे युनियनचे अध्यक्ष राणा शेठ, त्यांच्या सहकारी राणीता आपल्या अंगणीताई, सर्वजण पाहता पण किती काम, म्हणजे आज जवळजवळ 303 लोकांना आज ही भांडी वाटप आहे। एखादा माणूस जर ठरवलं की मोदीजींनी जे योजना आहेत त्या योजना लोकांपर्यंत कशा पोचल्या पाहिजेत, त्यांच्यासाठी पाठपुरावा करून त्याचा पाठपुरावा करून त्या लोकांना मिळाव्या यासाठी राणा शेठ एक प्रयत्न करत आहेत। त्याचबरोबर आमच्या ह्या सर्व कार्यासाठी आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, तसंच पूर्ण भारतीय जनता पार्टीचे सगळे आमचे कार्यकर्ते आम्हाला खूप मदत होते। आणि मी राणा शेठचे धन्यवाद देतो की एखादा माणूस, राणा शेठसारखा साधा माणूस उठतो आणि पक्षाच्या ध्येय प्रेरित होऊन आज तो पक्षासाठी हजारो लोकांपर्यंत पोहोचतो। आणि आज 303, मागच्या वेळी 500 लोकांना, असं जवळजवळ 3 ते 4 हजार लोकांपर्यंत या भांडींचे वाटप याने करण्यात हे सगळे यशस्वी झालेत। त्यांचेही धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे हेतू आहे की ही योजना तळागाळापर्यंत पोहोचायला पाहिजे। आणि हा जो आपण कार्यक्रम केलेला आहे, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली, तसेच नंदूजी परब साहेब यांच्या नेतृत्वाखाली, तसेच शशिकांत कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण हा कार्यक्रम केलेला आहे। आज आपण बऱ्याचशा गोरगरीब कामगारांना शिष्यवृत्ती असू द्या, भांड्याची किट असू द्या, सेफ्टी किट असू द्या, आरोग्याचं काही समस्या असू द्या, बरेचशा आपण आज समस्या कामगारांच्या सोडलेल्या आहे। आज आपण आतापर्यंत कमीत कमी माझ्या हिशोबानं 5,000 लोकांना आपण आतापर्यंत भांडी किट वाटप केलेली आहे। आणि येत्या पुढच्या महिन्यामध्ये आपण कमीत कमी 2,000 लोकांना आपल्याला वाटायचे अजून वेटिंगवर आहे ते, कारण की सामान नसल्यामुळं ते वेटिंगवर होते। पण आपण लवकरच्या लवकर त्यांचं बी काम लावणार आहे। आणि आपला संघटनाचा जो हेतू आहे की गोरगरीब तळगाळातल्या कामगारांपर्यंत पोहोचायला पाहिजे, हा हेतू आहे। आपण तो पोहोचल्याशिवाय आपण ही संघटना शांत बसत नाही। या संघटनेचा फक्त माझ्या एकट्याचा हेतू नाही आहे, कारण की या संघटनेचे सगळे पदाधिकारी आहे, त्याच्यामुळे ही संघटना चालते। माझ्या एकट्यावर नाही चालत, पदाधिकाऱ्यांची भरपूर मेहनत आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे हे गोरगरीब